नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत. पाहिजेत सुगत शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ अल्पसंख्याक दर्जाप्राप्त द्वारा संचालित स्वयं अर्थसहाय्य तत्वावर. मित्रांनो, दिलेली संस्था अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे आणि स्वयं अर्थसहाय्य तत्वावर खाली दिलेले पद किंवा शाळा आणि कॉलेज चालवले जात आहे. शाळेचे नाव दिले आहे इंडियन पब्लिक स्कूल इमे अँड ज्युनियर कॉलेज वाघापूर. येथे खालील जागा मानधन तत्वावर भरणे आहेत. तर या ठिकाणी दिलेल्या शाळा आणि कॉलेजमध्ये मानधन तत्वावर खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे. 1. शैक्षणिक पात्रता दिली आहे MSc गणित म्हणजेच MSc मॅथमॅटिक्स किंवा BSc गणित म्हणजेच BSc मॅथमॅटिक्स, त्याचबरोबर B.Ed. MSc गणित B.Ed किंवा BSc गणित B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर 2. गणित विषयाची नंबर 1मध्ये जागा भरण्यात येत आहे. 2 नंबर MSc केमिस्ट्री B.Ed किंवा BSc जीवशास्त्र. 2 नंबरमध्ये शैक्षणिक पात्रता आहे MSc केमिस्ट्री त्याचबरोबर B.Ed किंवा BSc जीवशास्त्र BSc बायोलॉजी. त्यानंतर 3 नंबर MSc भौतिकशास्त्र B.Ed MSc फिजिक्स B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर 4 नंबर MSc जीवशास्त्र B.Ed MSc बायोलॉजी B.Ed. 5 नंबर MA B.Ed इंग्रजी म्हणजेच MA इंग्रजी B.Ed किंवा MA B.Ed इंग्रजी. इन्फॉर्मेशन सूचना. पात्र व इच्छुक अर्हताधारकांनी मुलाखतीचा दिनांक दिला आहे 16 ऑक्टोबर 2025ला. वेळ दिली आहे मुलाखतीची सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे इंडियन पब्लिक स्कूल इमे अँड ज्युनियर कॉलेज वाघापूर, जय विजय चौक येथे स्वखर्चाने व मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल शैक्षणिक मूळ कागदपत्रासह मुलाखतीकरिता इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांना उपस्थित राहावे. UP इंगोले सचिव सुगत शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ. मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे 9307933263. जाहिरात क्रमांक 2. पाहिजेत ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळद्वारा संचालित राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह समाज कल्याण विभागामार्फत बाणगाव तालुका नेर जिल्हा यवतमाळ. मित्रांनो, ही जाहिरात मुलांचे वसतिगृह मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आणि वसतिगृहाचे नाव आहे राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जात आहे. ॲड्रेस दिला आहे बाणगाव तालुका नेर जिल्हा यवतमाळ. माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी यवतमाळ यांचे पत्र क्रमांक दिला आहे. दिनांक आहे 18/2/2025 18 फेब्रुवारी 2025. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1 पदाचे नाव अधीक्षक पुरुष. अधीक्षक या पदाची जागा भरण्यात येत आहे पुरुषांमधून. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर. वेतन श्रेणी 10,000 रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे. प्रवर्ग खुला. ओपनमधून जागा भरण्यात येणार. अनुक्रमांक 2 पदाचे नाव स्वयंपाकी पुरुष/महिला. स्वयंपाकी या पदाची जागा भरण्यात येत आहे पुरुषामधून किंवा महिलामधून भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी पास किंवा नापास चालेल. वेतन श्रेणी 8,500 रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे. प्रवर्ग खुला. जातीचा संवर्ग खुला. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव पहारेकरी पुरुष. ड्रायव्हिंगचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी पास किंवा नापास. वेतन श्रेणी 7,500 रुपये मानधन. प्रवर्ग खुला. इन्फॉर्मेशन सूचना. या 100% अनुदानित वसतिगृहात. मित्रांनो, हे वसतिगृह 100% अनुदानित वसतिगृह आहे. या 100% अनुदानित वसतिगृहात पात्र उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या मूळ व साक्षांकित प्रतिसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह व त्या मूळ डॉक्युमेंटच्या साक्षांकित प्रतिसह तसेच 2 पासपोर्ट फोटोसह दिनांक 16/10/2025 म्हणजे 16 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवार दुपारी 12 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत मुलाखतीकरिता प्रत्यक्ष स्वखर्चाने. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे रमाई आदिवासी आश्रमशाळा बाणगाव तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथे उपस्थित राहावे. तसेच शासनाच्या निर्णयानुसार वरील पदाच्या मानधनात वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्याध्यापक सरांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिले आहे 2 क्रमांक दिले आहे संपर्क साधण्यासाठी अधिक माहितीकरिता. आणि सचिव ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ
यवतमाळ. जाहिरात क्रमांक 3 पाहिजेत वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत. तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव येथे सन 2025 ते 2026 या शैक्षणिक वर्षात पुढील दर्शवलेल्या अनुदानित विषयांसाठी तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात 415/3 प्रमाणे 415-3 प्रमाणे व्याख्याता पदाच्या खालील विषयांच्या जागा भरावयाच्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात 415-3 अंतर्गत किंवा प्रमाणे व्याख्यात्या पदाच्या म्हणजे लेक्चरर या पदाच्या खाली दिलेल्या विषयांच्या जागा भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सर्व जागा. पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापकाच्या जागा भरण्यात येत आहे. विषय दिले आहे. विषय 1 नंबर मराठी, पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 विषय भूगोल, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे भूगोल विषयाच्या. त्यानंतर अनुक्रमांक 3 विषय वाणिज्य 1 जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 4 विषय पदार्थ विज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स 1 जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 5 विषय वनस्पतीशास्त्र बॉटनी, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 6 विषय प्राणीशास्त्र झुऑलॉजी, एकूण 9 जागा भरण्यात येत आहे प्राणीशास्त्र या विषयाच्या. अनुक्रमांक 7 विषय गणित मॅथमॅटिक्स, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे गणित विषयाच्या. अनुक्रमांक 8 विषय मानसशास्त्र सायकॉलॉजी 1 जागा भरण्यात येत आहे. मुलाखत दिनांक, वार व वेळ सर्वच विषयासाठी मुलाखतीचा दिनांक दिला आहे 16/10/2025 म्हणजे 16 ऑक्टोबर 2025 ही मुलाखतीची तारीख दिली आहे. आणि वार आहे दिवस गुरुवार आणि मुलाखतीची वेळ आहे 16 ऑक्टोबर 2025ला मुलाखतीची वेळ दिली आहे सकाळी 10 वाजता. इन्फॉर्मेशन सूचना अटी व शर्ती 1. 415-3 अंतर्गत पदांसाठी संवर्ग आरक्षण शैक्षणिक पात्रता UGC नवी दिल्ली शासन निर्णय व विद्यापीठ परिपत्रकानुसार लागू राहील आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार वेतन व मानधन शासनाकडून आर्थिक तरतूद मंजूर झाल्यानंतर मान्य होईल. 2. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेस मूळ कागदपत्रे ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्रमाणपत्र सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक राहील. सर्व पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने वर दिल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव येथे उपस्थित राहावे. तर मित्रांनो, जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या महाविद्यालयामध्ये मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. 3. सदर जाहिरात व सहाय्यक प्राध्यापक पदावरील नियुक्तीसाठी लागणारी किमान शैक्षणिक पात्रता हे महाविद्यालयाचे वेबसाईट, हे महाविद्यालयाचे संकेतस्थळ आहे, वेबसाईट यावर उपलब्ध आहे. प्राचार्य धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव. अध्यक्ष तापी परिसर विद्यामंडळ फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव.